स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी प्रसन्न स्थैर्यमध्ये आपले स्वागत करतो। विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधले चित्र सुद्धा बदलू लागले आहे। गत काही महिन्यांपूर्वी महायुतीच्या अंतर्गत म्हणजेच भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा संघर्ष आपल्याला बघायला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मिळत होता। परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लवकरच तुतारी घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी स्पष्ट केलेले आहे। नक्की काय म्हणाले श्रीमंत रामराजे आपण पाहूया। शेवटी काय करायचं आणि काय नाही ते आपल्या हातात राहिलेलं नाही शरदराव। ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचं काम आलेलं आहे, प्रशासनाला सांगायचं काम आलंय। त्याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे, आपल्याला काहीच कारण नाही। आपली काय भारतीय जनता पार्टी बरोबर भांडण आहेत का? नाही। आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का? आपण कुठं गाया कापतो त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का? आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार आहे। ते बरोबर आहे का? तेवढं त्यांना सांगून बघू, तुम्ही तयारीने या, महिला येऊन द्या, आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपून टाकू। आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ लागेल। यावेळेस फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही राज्यामध्ये गाजणार आहे। त्याचे कारणे सुद्धा तसेच आहेत। राजे गटासाठी नेहमीच एकतर्फी राहिलेल्या या निवडणुकीमध्ये यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणजित सिंह नाईक निंबाळकर हे चांगलीच फिल्डिंग करत आहेत। महायुतीच्या माध्यमातून अंतर्गत असलेल्या भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी चुरस राहिलेली होती। लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून मताधिक्य मिळाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवारच आगामी विधानसभा निवडणूक लढवेल असे मत माजी खासदार रणजित सिंह यांनी व्यक्त केलेले होते। त्यानंतर आज विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मंत्री व नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काहीच म्हणणे ऐकून घेत नाहीत याबाबतची खंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे व्यक्त केली होती। उद्या होणाऱ्या अजितदादा पवार यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी विशेष वेळ यावेळी राखीव ठेवण्यात आलेली असल्याची माहिती श्रीमंत रामराजे यांनी दिली। या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना योग्य ती संधी दिली गेली नाही तर आगामी काळामध्ये तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही असे स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलेले आहे। गत काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे तिकीट रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळू नये यासाठी श्रीमंत रामराजे यांनी जोरदार फिल्डिंग लावलेली होती। याला यश मिळाले नाही, परंतु त्यानंतर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी राजे गटाच्या माध्यमातून संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे ताकद उभी करण्यात आली। रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सर्व विरोधकांना एकत्रित करण्याचे काम सुद्धा राजे गटाच्या माध्यमातून करण्यात आलेले होते। त्याचा नक्कीच फायदा राजे गटाला व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला झाला व धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडून गेले। त्यानंतर आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे चांगलेच ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। आता काही झाले तरी लोकसभा निवडणुकीचा वचपा हा आगामी विधानसभा निवडणुकीत ते काढणार असल्याचे दिसून येत आहे। राजे गटाचे दिग्गज कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये नेण्याचे काम ते करीत आहेत। यासोबतच राजे गटामध्ये दुखावलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर येत आहे। 2024 ची विधानसभा भारतीय जनता पार्टी फलटण येथून लढवणार। लोकसभेमध्ये फलटण तालुक्यामध्ये जवळपास 18,000चं मताधिक्य या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहे। आणि निश्चितपणे या विधानसभा मतदारसंघापुरतं भारतीय जनता पार्टी या मतदारसंघातून विधानसभा लढवणार आणि जिंकणार।
महायुतीमध्ये असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची कामे ही तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर होत नसल्याचा आरोप आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये श्रीमंत रामराजे यांनी केला। भारतीय जनता पार्टीचे मंत्री व त्यांचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना प्रमोट करीत असल्याचा ठपका सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे। आगामी काळात जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अशीच वागणूक राहिली तर आपल्याला तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही, असे स्पष्ट मत सुद्धा यावेळी श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केलेले आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी श्रीमंत रामराजेंसह संपूर्ण राजेगड हा तुतारी हातात घेणार का व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून राजेगटाचाच उमेदवार हा तुतारी चिन्हावर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उभा राहणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे। आगामी काळामध्ये श्रीमंत रामराजे हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे पुन्हा जाणार का, यासोबतच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत होणार की अन्य काही त्यामध्ये पर्याय निर्माण होणार, आपल्याला काय वाटते हे आपण कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।